हे थालीपीठ बघून तुम्हाला काय वाटतंय? कोणत्या पदार्थापासून बनवली असतील? अहो सांगते, पण त्या अगोदर तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या बघू, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर चला मी तुम्हाला सांगते हे थालीपीठ मी कशापासून बनवली आहेत. जर नाव सांगितलं तर चकित व्हाल, एक नंबर आहे बरं का चवीला. तर सांगते मी तुम्हाला हे थालीपीठ बनवलंय कशापासून. तर हे थालीपीठ जे आहे मी मुळ्यापासून बनवलंय. झालेत की नाही चकित? आणि कधी खाल्लं का मुळ्याचं थालीपीठ मला नक्की कळवा, आणि कधी बनवलं का अशा माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की मला सांगा. हे मुळ्याचं थालीपीठ बनवायला अगदी सोपं आहे. तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही की मुळ्यापासून बनवलंय हे थालीपीठ. पण कसं बनवलंय ते मी तुम्हाला आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर मुळ्याचं थालीपीठ बनवण्यासाठी लसूण, आलं आणि मिरची आणि चवीप्रमाणे मीठ घालून मी चांगलं खलबत्त्यात कुटून घेतलंय. पहा, अशा पद्धतीने तुम्हाला कुटून घ्यायचं आहे. तर कुटून झालेलं साहित्य बाजूला करून ठेवू, तोपर्यंत पुढची तयारी करायला घेऊ. तर काय करायचं, लगेचच आता थालीपीठ बनवण्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, 1 वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आणि 1 वाटी इथे तुम्ही ज्वारीचं पीठ सुद्धा घेऊ शकतात. पण इथं मी बाजरीच्या पिठाचा वापर करत आहे, कारण माझं ज्वारीचं पीठ संपलेलं आहे. आणि इथं काय करायचं, मिक्सरमध्ये बारीक असा मुळा तुम्हाला बारीक करून घ्यायचा आणि तो घालायचा आहे. नंतर इथं आपण कुटून घेतलेलं साहित्य घालायचं आहे आणि लगेचच यामध्ये 2 मिडियम आकाराचे बारीक असे कांदे कट करून घालायचे. नंतर आळूची पानं घालून घ्यायची आहेत, बारीक कट करून घालायची. नसेल घालायची तर कोथिंबीर किंवा आळूची पानं दोन्हीपैकी एक कुठलाही पदार्थ तुम्ही घालू शकतात, पण मी दोन्ही पण घातलेली आहेत. तर इथं लगेचच मी हळद टाकून घेतली आहे, मीठ पण टाकून घेतलं आहे चवीप्रमाणे. नंतर जिरे टाकून घेतली आणि थोडासा ओवा टाकून घेतलाय. आता लगेचच यामध्ये तुम्हाला चांगलं असं थोडं थोडं पाणी घालून असं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. अगोदर तर हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, नंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे मी मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे. आता पीठ मळलेलं थोडंसं साईडला करून ठेवूयात, तोपर्यंत आता पुढची तयारी करू. लगेचच काय करायचं, इथे सुती कापड पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे आणि पोळपाटावरती ते चांगलं पसरून घ्यायचं आहे. आणि पोळपाटावरती सुती कापड पसरून झालेत नंतर त्याला परत एकदा थोडासा पाण्याचा शितोडा मारून घ्यायचा आणि आपण जो पिठाचा उंडा मळून घेतला होता ना, तो थोडासा गोळा घ्यायचा आणि यावरती मस्त असा थापून घ्यायचा आहे. आता हे थालीपीठ थापत असताना जास्त रडबी ठेवायचं नाही आणि जास्त पातळ ठेवायचं नाही, मिडियम असं थालीपीठ हे तुम्हाला थापून घ्यायचं आहे. खूप टेस्टी बनतात बरं का. तुम्ही एकदा जर माझ्या पद्धतीने हे बनवून बघितले ना, तर तुम्ही परत परत बनवणार बरं का. गॅरंटी तर आहे 100%. आणि एवढे चवदार तर लागतात ना. प्रवासामध्ये तुम्ही कुठे जरी जात असाल ना 2-3 दिवसासाठी, तर प्रवासामध्ये हमखास तुम्ही हे थालीपीठ न्या बघा, किती चवदार लागतील प्रवासामध्ये. तर एक नंबर टेस्ट लागते बरं का याची. घरी एवढे खावे वाटत नाही तो, पण प्रवासामध्ये खूप जास्त म्हणजे खावीशी वाटतात. कधी पण तुम्ही 2-3 दिवसासाठी कुठं पण बाहेर जात असाल ना, तर ही थालीपीठ नक्की न्या बघा, किती चवदार लागतात खायला. आणि असे सगळ्यात मिळून मिसळून खायचे बरं का. कुठं पिकनिकला वगैरे जात असाल किंवा कुठं बाहेर फिरायला जात असाल त्यावेळेस आवर्जून हमखास न्यायचे. तर बघा अशा पद्धतीनं मी जास्त रडबी नाही जास्त पातळ बी नाही, व्यवस्थित असं मस्त थालीपीठ थापून घेतले आणि मध्य भागामध्ये बोळ पाडून घेतले आणि थोडंसं तव्याला चिटकू नये म्हणून तेल लावलं आणि तव्याला पण थोडंसं तेलाचा शितोडा मारायचा आहे. तर अशा पद्धतीने तवा आधी गरम करायला ठेवला होता, नंतर तेलाचा शितोडा मारून घेतलाय आणि जे थालीपीठ आहे ना, आता ते थालीपीठ खाली तव्याला चिटकू नये म्हणून आपण उलटून घेणार आहोत. म्हणजे अगोदर तर आपण सुती कापडाच्या वरी थालीपीठाला तेल लावलं होतं की नाही, मग आता अजिबात चिटकत नाही बघा, किती इझी निघून जाते, अजिबात खाली चिटकत सुद्धा नाही. तर व्यवस्थित असं मी थालीपीठ हे टाकून घेतलं तव्यावर. आता थोडंसं परत एकदा थालीपीठाला या तेल लावून घेऊ आणि तुम्हाला हे थालीपीठ ना आता मी पलटी करून दाखवेल. असलं दोन्ही बाजूने खरपूस भाजलं ना आणि गरम गरम खाल्लं ना, काय नंबर 1 टेस्ट लागते ना. खरंच तुम्ही एकदा बनवून खा, खूप टेस्टी झालं हे थालीपीठ. कच्चं अजिबात ठेवायचं नाही, दोन्ही बाजूने खरपूस थालीपीठ भाजून घ्यायचं आणि जास्त थोडंसं कमी भाजलं ना की मग ते पिटाळ लागतं. त्याच्यामुळे थोडंसं दोन्ही बाजूने व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं हे थालीपीठ तुम्हाला भाजून घ्यायचं आहे. तर पाहू शकता व्यवस्थित चांगलं मी दोन्ही बाजूने खरपूस असं थालीपीठ हे भाजून घेतलेलं आहे. तर पहा मी आता काढून घेते एक थालीपीठ आणि अशा पद्धतीने सगळे थालीपीठ मी करून घेते. तर पाहू शकताय अशा पद्धतीने माझे सगळे थालीपीठ मी करून घेतलेले आहे. आता तुम्हाला एक माहिती आहे मी सांगितल्यामुळे की हे थालीपीठ मी मुळ्याचं बनवलंय. ज्याला पण नाही माहिती त्याला हे खायला द्या, बघा किती आवर्जून खाईल आणि किती आवडीने खाईल. परत तुम्हाला हेच थालीपीठ ते बनवायला सांगेल. आवर्जून प्रवासामध्ये नक्की खायला करा आणि इतर वेळी खायला करायचं असेल त्यावेळेस सुद्धा बनवू शकता.
तर तुम्हाला ही माझी साधी सिंपल मुळ्यापासून बनवलेली थालीपीठाची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि चॅनलवरती जर माझ्या पहिल्यांदा नवीन लोक पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत बाजूचं बेल आयकन पण प्रेस करायला अजिबात विसरू नका, म्हणजे जी पुढची रेसिपी येणार आहे त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचली जातील. तर चला भेटते पुढच्या चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा.